हे धनंजय मुंडे नेमकं काय म्हणतात जाणून घेऊयात। येणाऱ्या भविष्यातल्या आमच्या तरुणाईसाठी या ठिकाणी महाराष्ट्रात संघर्ष उभा करतायत। निवडणुकीला सामोरं जातोय, लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी जातोय आणि अशा परिस्थितीत ईडी कारवाई करते आणि ईडीने कारवाई केल्यानंतर बाबा ठीक आहे, ईडीला काय म्हणणं आहे हे बोलण्याच्या बाबतीमध्ये साहेब जातात किंवा काय आम्हाला सांगा, आमचं काय नेमकं कुठं आमची अडचण आलेली आहे, आम्ही असं काय केलंय की आम्ही आमच्यावरती ईडीने कारवाई केली आहे। आता याच्यात एकीकडे ईडीने कारवाई करायची आणि दुसरीकडे म्हणायचं पोलिसांनी की इथे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालाय। हे पूर्णपणानं असं चाललंय की या देशातली संबंध लोकशाही आता धोक्यात आहे, नाही संकटात आहे आणि काही दिवसानंतर ही लोकशाही पूर्णपणानं संपलेली आहे। कार्यकर्त्यांची धरपकड ज्या पद्धतीने पोलिसांनी चालवली आहे, मला आपल्या मार्फतही पोलीस यंत्रणेला विनंती करायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हा आदरणीय पवार साहेबांचे आमच्यावरती संस्कार आहेत आणि जे संस्कार आमच्यावरती आहेत त्या संस्कारामध्ये आम्ही लोकशाहीला आणि घटनेला आणि कायद्याला कुठं धक्का लागेल असा आम्ही आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता वागलेला नाही आणि नाही वागणार आहे। पण साहेबांच्या समर्थनार्थ जर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रातून कार्यकर्ता आलाय आणि त्या कार्यकर्त्याला जर पोलीस मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असेल याचाही विचार पोलिसांनी करावा। जर पोलीस आम्ही कसल्याही प्रकारे कायदा हातात न घेतला असताना आमची जर मुस्कटदाबी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सुद्धा आम्ही सहन करणार नाहीये। आपण बघतोय की धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्यभरातून कार्यकर्ते येत आहेत आणि त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय अशा पद्धतीने देखील निषेध त्यांनी व्यक्त केलेला आहे। काही वेळापूर्वीच आपण बघितलं जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे कार्यकर्ते देखील हे नेते देखील तिथे पोहोचलेले आणि कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमू नये असं आवाहन देखील पक्षाकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे। बघूयात काय काय घडामोडी घडतात। पुन्हा एकदा बघणार आहोत इतरही घडामोडी, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त